भरपूर झालेला आहे. सामना या ठिकाणी लगेच सुरू करायचा आहे, वेळ जास्त घेऊ नका. सर्व काही सेट आहे. कॉम्बॉक्स मध्ये देखील या ठिकाणी हलकासा बदल होतोय. वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. शेवटी इथून ग्रँड फायनल पर्यंत आपल्याला पोहोचायचंय. सामना या ठिकाणी असणार आहे 5 षटकांचा. तुमचं टायमिंग सुरू होतोय. ऐकूया प्रमोदचा आवाज. धनंजय नाईकचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला खेळला गेलाय. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो. एका साईडला मयूर आणि विनायक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मयूर मर्दे अँड विनायक भोईर. जर कोणाचं जर ऑयलेट हरवला असेल आणि ती रक्कम तुम्ही पहिला चेक करा. एक छोटीशी अमाऊंट आहे परंतु ती या ठिकाणी जमा झाले तर डेफिनेटली आपण ओळख पटवून आणि एक्झॅक्टली यावेळेला विचार करून आपण घेऊन जायचंय. श्रीरामाचा झेंडा ह्या वेळेला लहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो चिंटू यावेळेला आपण पाहतायत. जसं पिंटू सांगितलं तर सगळ्यांनी मात्र कान टवकारले. चिंटू नाव आहे त्याचं. यावेळेला आपण पाहतायत ऑन साईडला पार्थ मोरे ब्रँड आहे शिरगावचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 2. या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. 2 संघ आर्या 11 पारगाव आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय अतुल 11 उसरणी. या 2 संघांच्या दरम्यान सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. सरळ बॅटने मयूर मर्देचा हा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक विक्रांत ठाकूर अर्थातच चिनू पुढे सरसावतोय आणि फेकी येईपर्यंत त्या ठिकाणी मेल फक्त सिंगल. काल मयूर मर्देने जबरदस्त खेळ केला होता. आक्रमकतेचा सितारा. धन्यवाद एस के भाई, आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. हेमंजी कासार, सुरेंद्र सिंग ठाकूर, ऋषी पाटील, जयेश घरत अँड ऑल टीम एस के ग्रुप यांचं मनपूर्वक धन्यवाद. 3 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा धनंजय. फुलटॉस चेंडू होता. विनायक भोईर एक अप्रतिम खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खऱ्या अर्थानं एक चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण सातत्यपूर्ण पाहतोय. गणेशजी काकड खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर, कारण जेव्हा जेव्हा येतात तेव्हा त्यांची अपेक्षा हीच असते की चांगलं एफर्ट घेऊन खेळा, जिंको किंवा हारो, यात ते मात्र शंका नाहीये. 3 धावा. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करत असताना क्षेत्ररक्षक पार्थ मोरे पुढे सरसावेल, फेकी करेल एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक महेश राऊत त्या ठिकाणी आपण पाहतात. काल त्यांनी पूर्ण रात्र मॅच पाहिली. MS अर्थातच मोतीलाल शाह, प्रीत पाटील आणि मनोज महेश राऊत यांना आपण पाहतायत. अर्थातच गोरू. 4 धावा 5 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. मयूर आणि विनायक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. मयूर मर्देचा हा चेंडू या वेळेला मिस टायमिंग. मयूर तामोरे त्या जेल खाली आणि इथे मयूरने जेल सोडला, परंतु इथे जर आपण पाहिलं तर विनायक भोईर बाद आहेत की नाही सेलिब्रेशन करतायत आणि महेश राऊत सांगतायत मयूर तामोरे तुला जेल टिपायचा होता, तुला जेल कॅरी करायचा होता. आणि मयूर तामोरे आता थोडेसे निराश होताना, परंतु डायरेक्ट हिट झालाय आणि तिथे काय बाद आहे का थोडंसं कॉन्फिडन्स लेवल विनायक भोईरचा तेवढा दिसत नाही. रेफर केलं गेलं यस सुमित देशमुख सरांकडून की साजिद लाला सर त्या ठिकाणी साजिद लाला सर आहेत, त्यांनी रेफर केलं गेलंय. सुमित देशमुख सरांना यावं लागेल, पाहावं लागेल की एक्झॅक्टली फलंदाज बाद आहे की नाही. नेक्स्ट मॅच साठी मात्र आपण पाहतायत जयेश घरत, द्वारकामाई चिखलपाडा उपस्थित झालेत आणि संपूर्ण टीम साईराज भोईर दररोज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं. संपूर्ण विटी लाईन सकाळी उठून 4:30-5 वाजता कामावर जाणं, दुपारच्या 17 संध्याकाळच्या 17 येणं आणि या मॅच पाहणं आणि तेवढाच प्रॅक्टिससाठी वेळ देणं, हे विटी लाईनच्या माध्यमातून आपण कित्येक 150-200 असं जर आपण पाहिलं तर खेळाडू आहेत जे काम करून आपला परिपूर्ण परिवार सांभाळतात आणि क्रिकेटला वेळ देतात. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल, कारण प्रथमतः आपला परिवार सांभाळणं फार महत्त्वाची गोष्ट. वेलकम अजय जिकीने, आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 धावा 5 बॉलचा खेळ झाला, डिसिजन पेंडिंग.
नॉट आउट. हिरवा सिग्नल मिळालाय. एस के भाई ग्रुप यांच्याकडून आपण पाहतायत. एस के भाई यांच्याकडून 11,001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आदरणीय प्रशांतजी साने साहेब यांच्याकडून जर लगातार 3 षटकार येत आहेत तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, ही ऊर्जा दिली जाते. राकेशजी तामोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. वेलकम राकेशजी तामोरे, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. प्ले स्टँडमध्ये टीम मेंटॉर म्हणून नेहमीच भूमिका बजावत आहेत प्रज्योत आंबेरेला आपण पाहू शकतायत. एक वरोर एक्सप्रेस आजच त्यांच्या गावामध्ये रोहिदास प्रीमियर लीग सुरू आहे. एक मोठ्या थाटामाटात त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. RPL 5 धावा, पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं आणि पहिलं षटक जाईल धनंजय नाईकच्या नावावर, जो झाईचा ब्रँड या वेळेला झळाळला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन होतं. आता सत्यम यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण कॅन्डीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अनुराग चव्हाण यावेळेला आपण पाहत आहेत. थँक्यू व्हेरी मच. वकास गौतम अक्रे पुन्हा एकदा बॉल तयार. उलटॉस बॉल सोडणार नाहीये. मयूर मर्देला जर असे बॉल दिले तर आउट ऑफ द पार्क निघून जातील. या वेळेला येईल 1 बाउन्स, चौकार. गुड शॉट. जबरदस्त ओपन गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. ऑफ साइडला चेंडू निघून जाईल. पार्थ मोरे फार वेगाने चेंडूवर येत आहेत एक्स्ट्रा कव्हरवरून. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ती फलकावर 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. AS स्पोर्ट्स या शॉपचे एकंदरीत आपण पाहत आहेत प्रोप्रायटर सिद्धार्थ पवार यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी बॅट यावेळेला सन्मानित केली जाईल. आणि पहिल्याच दिवसात त्यांनी यावेळेला आपण पाहत आहेत बॅट सन्मानित केली गेले, सौजन्य केली गेले. पुन्हा एकदा बॉलर तयार. सत्यम अप्रतिम स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यावेळेला आपण पाहत आहे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आदरणीय सन्मान्य प्रकाशजी भोईर जलसार पाणीवाला आणि एक अप्रतिम जलसार गाव म्हटलं की नेहमीच प्रकाशजी भोईर यांचं कोऑपरेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिन्ही समालोचकांसाठी त्यांनी 200-200 रुपयाचे प्रत्येकी पारितोषिक त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर प्रकाशजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. पूर्ण पाणी या आउटफील्डसाठी त्यांनी मात्र या ठिकाणी पुरवलेलं आहे. तर प्रकाशजी भोईर आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. मयूर तामोरेचा आज यावेळेला कसोटी आहे. चेंडू त्यांचा पाठलाग करतायत. एक दिवस असा असतो ज्या वेळेला एकदा का चेंडूचा पाठलाग करण्यास सुरुवात केली तर तो थांबता थांबेनासा होतो. आणि त्याच बाबतीमध्ये मयूर तामोरे यावेळेला आपण पाहतायत पुढे येत आहेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. शेखर किनी आम्हाला दर्शवत आहेत की 12 रन्स. सत्यमचा हा बॉल पूर्णपणे स्ट्रगल करताना विनायक भोईर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट होऊ शकत नाहीये. आणि पाहता पाहता डॉट बॉलची संख्या होताना संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल सत्यम चौधरी यावेळेला ऑन साइडला आता थांबणार नाहीये. माझा पॅटर्न शॉट आहे हे दर्शवत असताना इनटू द स्टँड, इनटू द फॅन्स. 6 धावा. थँक्यू.
काय जबरदस्त या वेळेला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉटम हँडचा उपयोग करत असताना मनगडामध्ये जान आहे असं दर्शवलं आणि सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. संघाची धावसंख्या 18. 2 षटकं ही पॉवर प्लेची बंधनकारक होती. त्या बंधनकारक षटकामध्ये खऱ्या अर्थानं एक अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विनायक भोईरच्या बॅटमधून. कणखर फलंदाजी. आदरणीय बाळारामचे किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च करणारा धनंजय नाईक यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतोय. सत्यम चौधरीने 5 बॉल व्यवस्थित हाताळले गेले होते, परंतु शेवटच्या बॉलवर षटकार आला. इकॉनॉमी घसरला. यावेळेला 2 षटकांचा खेळ 18 धावा. धनंजय नाईक, झाई एक्सप्रेस. यावेळेला मयूर मर्देचा हा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅक टू द बॉलर. काय फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू निघून जाईल. चौकार. थँक्यू. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. यावेळेला आपण पाहत आहेत बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. ओल्ड बॉल द्या. मॅच बॉल त्या ठिकाणी आलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 22 रन्स ऑन द बोर्ड. मयूर मर्दे यासाठीच ओळखला जातो. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाही. माझा नॅचरल खेळ या ठिकाणी मी साध्य करेन हे दर्शवत असताना यावेळेला ऑफसाईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. पार्थ मोरे त्या चेंडू खाली येतोय. यस, कॅरी करत असताना मयूर मर्दे बॅक टू द पवेलियन. परंतु एक ब्रेक स्टार्ट करून दिली. 7 बॉल मध्ये 13. या आपण प्रशांत जाधव सरांकडे जाऊया. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आहेत. आणि विशेष करून या स्पर्धेकरता सूरज घरत, अमित सुरेश घरत यांचं शुभागमन मंचावरती झाले. तर गणेश भिकाजी किणी यांच्याकडून ग्राउंडसाठी प्रमोद पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि त्यांचेही मनापासून धन्यवाद. एस के बाई यांनी या स्पर्धेकरता 11,000 रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. 11,001 रुपयात त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर हा जो सामना सुरू आहे त्या दिशेने आपण जाणार आहोत. थोडा वेळ सामना थांबला कारण विकेट गेलेली आहे. प्रकाश भोईर यांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 22 ला पहिला धक्का मयूर मर्देच्या स्वरूपात. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता मिस्टर चेतन पाटील. या ठिकाणी आपण पाहतायत पूर्णपणे बीट झाला. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा धनंजय नाईक. झाई एक्सप्रेस MS11 झाई संघातून गेली कित्येक वर्ष या खेळाडूने अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतो. चेतन अँड विनायक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑफ साइडला पार्थ मोरे मात्र पुढे सरसावेल. गुड फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग. शिरगाव गावातून खेळत असताना आपण सातत्यपूर्ण खेळाडू ते ससूनवगरचं मैदान आज सुद्धा तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आठवतो जेव्हा अर्धशतक झळकावलं परंतु एका धावेने पराभूत होताना संघ पाहायला मिळाला होता. फार जिवारी लागला होता. तो पराभूतचा एकंदरीत झळ ती वेगळीच असते. उलटॉस बॉल होता. बॅटचा टो लागतोय. अगदी मात्र खालच्या बाजूने टो लागला गेला होता. या वेळेला 2 धावा येतील का? विनायक भोईर पोहोचतील का त्या ठिकाणी? हा प्रश्नचिन्ह उद्भवला गेलाय. त्याचं उत्तर आता थर्ड अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. रेफर केलं गेलं. डिसिजन पेंडिंग. यस, सुमित देशमुख सर आपल्याला यावं लागेल. डिसिजन पेंडिंग. तत्पूर्वी प्रशांतजी सरांकडे आपण जाऊया. निश्चितच शिवनेरी चषक 2024चा ग्रँड फायनल आपण पाहतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. डिसिजन पेंडिंग आहे. व्यासपीठाचे मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. शिवनेरी चषकाची ही स्पर्धा कमालीची यशस्वी होते आणि त्याकरता प्रत्येक जण या ठिकाणी जी मदत करतोय एक आपली स्पर्धा म्हणून, त्यामुळे त्यांचंही मनापासून धन्यवाद. OUT आउट. काय फेकी केली होती. जबरदस्त. पार्थ मोरे ॲप्रिसिएट करणारा हा थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी शेक हँड करत असताना संपूर्ण
जेव्हा युनिटी असते ना त्यावेळेला तुम्हाला एक शाबासकीची थाप मिळते. पाहू शकता आपण बॅट स्लाइड यावेळेला जरूर केली परंतु उशिराने झालं आणि महेश राऊत सारखा एक वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन तारापूर टीम गुरु यावेळेला कोणतीही चूक केली नाही, कलेक्शन अचूक केलं आणि इथे मात्र बॅट स्लाइड करण्याच्या अगोदरच स्टंप्स या ठिकाणी आपण पाहतायत चेंडू स्पर्श केला होता स्टंप्सला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. नवीन फलंदाज मिस्टर अक्षय घरत, एक छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा काटाळेचं आज नाव ज्याने मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं. अशा प्रकारचा खेळाडू त्याने एक गाव एक फॉर्मॅट पासून जाणता राजा काटाळे या संघातून त्याने सुरुवात केली. भरपूर संघर्ष आले परंतु त्या संघर्षांना तोंड देण्यासाठी मी सज्ज आहे असा अक्षय घरत 6 बॉलवर 6 चौकार मारणारा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हा खेळाडू पाहायला मिळतो. तर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक भाविक डिजिटल या सर्कस मैदानात पालघरच्या मैदानात बाळा घोडे यांची ती स्पर्धा पार पाडली होती आणि त्यामध्ये त्याला मिळाली होती. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरे षटक प्रगतीपथावर. 2 स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. इथून जर आपण पाहिलं तर धनंजय नाईक एक स्पोर्ट्समॅनशिप असलेला खेळाडू, नेहमीच चांगल्या पद्धतीने शांत डोक्याने खेळणारा खेळाडू. त्याने लगेच विचारलं की जास्त काही लागलं का. तर या गोष्टी खूप मायने राखतात जेव्हा प्लस पॉईंट वीक पॉईंट पाहिले जातात. जेव्हा तुम्ही क्रिकेटला अलविदा करता त्यावेळेला मात्र तुमची माणुसकी आणि डिसिप्लिन या 2 गोष्टी पाहिल्या जातं आणि तदनंतर तुम्हाला मंचावर बोलवलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. आदरणीय दिनेशजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. बाळाराम किनी साहेब यांचं सुद्धा आपण करूया शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. दिनेशजी किनी साहेब यांचं सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत आहे. 25 धावा 2 गडी बाद. प्रभाकर किनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या स्पर्धेचे आयोजक अनिलजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज प्रमोदजी घरत यांचे पिताश्री हे सुद्धा रमेशजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटवरची ओढी त्यांना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम रमेशजी घरत साहेब, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. विनायक किनी यांना आपण पाहतायत, तुषार किनी यांना आपण पाहतायत. संपूर्ण ही मंडळी. संघाची धावसंख्या 25. 25. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. प्लेड ऑन बॅटची एज आणि इथे संतोष कोणतीही चुकी करणार नाहीये. ज्या गोलंदाजाने भरपूर वेळ MS11 झाई संघाला दिला एक गाव एक फॉर्मॅट मध्ये, तोच खेळाडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. बॅक टू द पवेलियन सुभाजी कदम यावेळेला सज्ज झालेत. पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणारं गाणं. सुभाषजी थँक्यू व्हेरी मच. शिवनेरी चषक 2024 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मंचावरती आदरणीय बाळाराम अनंत किणी साहेबांचं शुभागमन झाले. मी दिनेशजी किणी साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. शिवनेरी चषकाच्या भव्य दिव्य मंचावरती या ठिकाणी हा सन्मान संपन्न होतोय. आदरणीय बाळाराम अनंत किणी जे आमचे मार्गदर्शक आहेत, दिनेश किणी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती पार पडतो आहे. सर आपलं स्वागत आहे. मॅच पुन्हा एकदा सुरू होतोय. जाऊया प्रमोदचा आवाज ऐकण्याकरता. मैदानावरती बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला क्रितेश गरजच्या बॅट मधून हा फटका अप्रतिम आहे आणि तेवढाच उत्तम दर्जाचं क्षेत्रक्षण आहे का पाहायचंय. शेवटच्या क्षणाला चेंडूला या वेळेला आतमध्ये ढकललं. आपल्या स्वतःची जीवाची बाजी लावत आपण पाहू शकताय चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, सक्सेस ठरले आणि इथून जर आपण पाहिलं तर खूप चांगले क्षेत्ररक्षण. ग्रेट फिल्डिंग बाय धनंजय नाईक. प्रतिम आपण पाहू शकाल. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओपन गटातील सामने. संतोष दवणे एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. 27 वर 3 धक्के. यस पंच रेफर करतायत की षटकार आहे की नाही, तर या आपण चेक करूया.
या पंच या ठिकाणी उपस्थित राहतील सुमित देशमुख सर. प्रशांत दुमाडक या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ब्रँड ऑफ जव्हार, आणि आता विरारमध्ये ते स्थायिक आहेत. यस, सेफ आहे या ठिकाणी, सेफ आपण पाहू शकताय, सेफ आहे. 27 धावा, 3 गडी बाद. आतापर्यंत धाव संख्या 3.2 बॉलचा खेळ झालाय. तुम्हाला 3 मिनिटे 53 सेकंदामध्ये 4 बॉल फेकायचे आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, असं वाटलं की चेंडू मात्र यावेळेला बंदुकीच्या गोळीप्रमाणे निघून जाईल, परंतु कोणताही कॉन्टॅक्ट व्यवस्थित होऊ शकला नाही. खूप चांगली गोलंदाजी. जेव्हा संतोष दावणे गोलंदाजी करतो तेव्हा असं वाटतं की त्या फलंदाजाच्या रडारमध्ये येईल, परंतु तसं यावेळेला पाहायला मिळत नाही. 3 गडी बाद, 3.3 बॉलचा खेळ, 3 मिनिटे आणि 33 सेकंद होती. यावेळेला 3चा यावेळेला जरूर आपण पाहू शकतायत योग आला होता. ऑन साईडला खेळला गेलाय चेतनपाडीच्या बॅटमधून धनंजय नाईक. पुन्हा एकदा अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी, मॅग्निफिसंट फिल्डिंग, आक्रमकता क्षेत्ररक्षणामध्ये दाखवले गेले. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द डगआउट. चेतन पाटील गॉन. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 28ला 4 धक्के बसलेत आतापर्यंत. आर्या 11 पारगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल 11 उसरणी, आज स्वतः अतुल पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या संघाचे करते धरते बॅकबोन. संघाची धाव संख्या 28, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शिवनेरी चषक 2024 आजची शेवटची रात्र या स्पर्धेची. आज डोंगर पूर्णपणे मात्र यावेळेला भरून दिसताना पाहायला मिळतात. फ्लॅश लाईट या ठिकाणी आपण पाहू शकतात काही प्रेक्षकांच्या, म्हणजे आम्ही आलोयत या मॅचचा आनंद घेतायत असे दर्शवत असताना दूर दूर फ्लॅश लाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत झळाताना. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 28ला 4 धक्के बसलेत. एक चांगलं क्रिकेट आर्या 11 पारगावच्या माध्यमातून आतापर्यंत तरी नाहीये, कारण इथून 8 बॉल राहिलेत. हर्ष पाटील स्वतः कॅप्टनशिप. निखिल अक्री यावेळेला आपण पाहतात काल 37 धावांचे एक जबरदस्त बहारदार खेळी केली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला क्रितेश घरत, एका साईडला जेव्हा आपण प्लेइंग 11ची प्लेइंग 12ची लिस्ट देतात तेव्हा 3 ऑप्शन असतात आपल्याकडे, आणि अशा वेळेला मात्र प्लेइंग 15 आपण त्यामध्ये ॲडिशनल करू शकतो. ही सूचना पुन्हा एकदा तुम्हाला देतोय. 28ला 4 धक्के बसले. 3.4 बॉलचा खेळ झाला. आर्या 11 पारगाव आज पॅकर्स या नावाने, पारगावचं नाव पॅकरच्या स्वरूपात पाहायला मिळतं, ज्यामध्ये आकाश तरे स्वतः आहेत, परंतु फलंदाजीमध्ये अजूनपर्यंत आलेले नाही आहेत, कारण ज्यांनी 4 वेळा 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये केली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. जवळजवळ 28. ग्रेट बॉलिंग. इथून ब्लॉकमध्ये चेंडू होता, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो, आणि प्रणय पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डेफिनेटली फलंदाज या ठिकाणी एक धाव घेत असताना बाईच्या स्वरूपात मिळेल. आज प्रणयला मात्र या ठिकाणी सुवर्ण संधी मिळते. या संघामध्ये अतुल 11 उसरणी संघातील एक लोकल बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विजय मामा चषक ज्यांनी गाजवलं होतं, अप्रतिम एक LED आपल्याला पाहायला मिळते. शिवनेरी चषकामध्ये सुद्धा आपण सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ झालाय. 7.25च्या सरासरीने आतापर्यंत 29 धावा आर्या 11 पारगाव संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. 29ला 4 धक्के, 4 षटकांचा खेळ. घेऊया एक छोटासा ब्रेक.
आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी चिंचणीचा ब्रँड अर्थातच मयूर तामोरे यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. त्याच्या समोर धाकटी डहाणू संघाचा एक हार्ड हिटर बॅटर निखिल अकरे ला आपण पाहत आहेत. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेत असताना चेंडू सरळ निघून जातोय. 4 धावन करतात. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 या धावसंख्येवर 33 नशिबाचा चौकार. ऑलराईट वेलकम बॅक सर्व खेळाडूंसाठी प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतो शिवनेरी चषक 2024 आणि या निमित्तानं यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर यस फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. फेकी केली त्या ठिकाणी. रितेश गेरत पुढे सरसावले गेले होते परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. महेश राऊत अर्थातच गुरु त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. एक कूल अँड काल्म म्हणून खेळाडू पाहायला मिळतो. गुरु शांत स्वभावाचा असा खेळाडू. तारापूरचा ब्रँड वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगलं क्रिकेट. असे काही खेळाडू आपल्याला सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळतात. नेहमीच ते क्रिकेटच्या मैदानात एक शांत स्वभावाने खेळ करत असतात आणि प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतात. तुमचं क्रिकेटमध्ये हे खूप मायने राखतं. तुमची विनम्रता ही तुम्हाला नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कुठे पोचवेल याचा नेम नाही आहे. जर चांगलं क्रिकेट खेळत असाल तर. ऑफ साईडला क्रितेश गरजचा हा फटका खोलवर चेंडू होता. पार्थ मोरे फार वेगाने येतोय. चित्याच्या चपळाईने झेपावलाय परंतु तेवढ्या चित्याच्या चपळाईने 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. इथे स्ट्रगल करतायत. पहा ओपनचे खेळाडू असले तरी सुद्धा एक धावेसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय लक्ष्मण काळ्या किणी यांच्याकडून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत आली. वनेश्वर गोविंद पाटील यांनी देखील 500 रुपयाची आर्थिक मदत केली. त्यांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. संघाची धावसंख्या 36. आज जबरदस्त यावेळेला अप्रतिम फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला आहे पार्थ मोरेच्या माध्यमातून. अप्रतिम फटका तर चांगला आहे. पुन्हा एकदा पार्थ मोरे त्या चेंडूवर. आज कसोटी लागली होती. मी म्हटलं होतं या अगोदर मयूर तामोरेच्या पाठीमागे चेंडू लागला होता तिथे अनसक्सेस ठरला परंतु पार्थ मोरेच्या आज चेंडू पाठीमागे लागला परंतु त्याने सांगितलं मी तो या वेळेला जरूर देईन. संकटांना मी घाबरणार नाही आणि इथे बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. 4.4 बॉलचा खेळ झालाय. 36 धावा फलकावर. 2 बॉलचा खेळ अजून शेष राहिलाय. मयूर तामोरेचं खूप सुंदर षटक पाहायला मिळतं. 7 धावा 1 गडी बाद. नवीन न्यू बॅटर प्रज्योत अंबेरे. पाहायचं प्रज्योत अंबेरे कितपर्यंत यावेळेला साथ देईल. वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज खरी कसोटी असणार आहे मयूर तामोरे समोर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न वेगवान मारा होता. प्रणय पाटील त्या ठिकाणी आपण पाहू शकतात पुढे सरसावतोय. कली रिजन मध्ये एकाच धावेवर समाधान सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 37 या धावसंख्येवर. 37 लॉस ऑफ 5 विकेट.
पुन्हा एकदा बॉल तयार. 4.5 बॉलचा खेळ, 37 धावा, 5 गडी बाद. एक चांगलं क्रिकेट. हळूहळू प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने येऊ लागलेत, कारण ही स्पर्धा आहे क्वालिटी दर्जाची. फक्त क्वालिटी दर्जाची नाही तर हाय क्वालिटी. या वेळेला अप्रतिम फटका तर आहे, इनसाइड आउटचा फटका. क्या बात आहे. निखिल आखरीच्या बॅट मधून आलेला टक्कन आवाज आला, अर्थातच स्वीट टायमिंग. आणि संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती फलकावर. 43 रन्स, 43 या धावसंख्येवर. यस पंच. यस यावेळेला पंच यस षटकार दर्शवतायत. षटकाराने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतं. नो बॉल. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला 6 धावा. शेवटचा बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत. खूप चांगली शार्प नजर आहे पंचांची. मुन्ना पठाण सर नेहमीच आपण कौतुकास्पद पाहायला मिळतं. तुमचे परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतायत. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. एबी ग्रुप यांच्याकडून अजयदादा भोईर या ग्रुप कडून आणि अजयदादा भोईर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचा टाळ्या वाजून नक्कीच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया. खूप खूप ऋणी आहे अजयदादा भोईर. कमिंग सून AB ट्रॉफी 2 लाख आपण पाहू शकता. 2 लाखाचं पहिलं प्राइज रावळेच्या मैदानात पाहायला मिळेल. फ्रीजचा बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला बाउन्स मिळाला होता, वेग होता. प्रणय पाटीलने चेंडूला स्टॉप केला. ग्रेट फिल्डिंग. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. काय प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं प्रणय पाटीलचं. आणि वाईट बॉल खूपच आवाक्याच्या बाहेर. आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. आधून टाकण्याचा प्रयत्न केला, उसी घेणारा चेंडू होता. आणि गोरू यावेळेला दर्शवत असताना मयूर तुला चांगला चेंडू यावेळेला हाताळायचा आहे. एकाच बॉलवर जवळजवळ जर आपण पहिला 8 धावा खर्च केल्या. आणि इथे मात्र आपण पंच काय दर्शवतात, रेफर फिल्डिंग करणाऱ्या संघाने या ठिकाणी रेफर केलंय की हाईट पाहिली जाईल. डोक्याच्या वरून चेंडू गेलाय का सुमित देशमुख सरांना यावं लागेल. 9 धावा एक्स्ट्रा. अजून चेंडू मात्र काउंट झालेला नाहीये. शेवटचा बॉल आहे. अशोक जिक्किनी अर्थातच या ठिकाणी लाला या ठिकाणी उपस्थित झालेत. 511 रुपयांचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला त्यांनी दिलेला आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच हसणारं असं व्यक्तिमत्व. आज प्रकाशजी भोईर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चांगलं क्रिकेट. डिसिजन पेंडिंग. वाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर यस मयूर तांबोरेला पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागेल. शेवटच्या बॉलवर भरपूर धावा एक्स्ट्रा आलेत. प्रमोद शेटके यांची कॉमेंट्री लालांना खूप आवडते आणि त्यामुळे लगेचच त्यांनी 100 रुपये त्यांच्या खिशामध्ये हात गेलाय आणि 100 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलेलं आहे. हे कलाकाराचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. आणि खूप चांगली कॉमेंट्री, खूप चांगला बेस आणि प्रेक्षकांपर्यंत ती पोचते. लाला धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 100 रुपयाचं पारितोषिक प्रमोदसाठी. थँक्यू व्हेरी मच. अशोकजी किने अर्थातच लाला या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 46ला 5 आत्तापर्यंत. यावेळेला अचूक टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता आणि इथे यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 46 वर डाव समाप्तीवर झाला आणि 46 धावा येत असताना 47 धावांचं लक्ष या ठिकाणी समोर ठेवलं गेलंय. आर्या 11 पारगाव संघाने प्रतिस्पर्धी संघ अतुल 11 उसरणी या संघासमोर. तर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. वेळीची दिरंगाई न करताना सामन्याला सुरुवात होईल आणि त्या वेळेला या आवाज ऐकूया आपण. प्रशांत जाधवडे सरांचा एक हिंदीचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. परंतु त्या अगोदर वळूया डिस्क जॉकी PK DJ सुभाषजी कदम यांच्याकडे. इश्क से ऊंचा, इश्क से बढ़कर
कुछ नहीं, चाहे जो आए लगे दिल में इश्क मोहब्बत, सबको गले लगाना अपने कल्चर की है आदत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। स्वैग से करेंगे सबका स्वागत। मिलके चलता चल मसले करके हल। वसई 11 टीमचा कॅप्टन आणि द्वारकामाई चिखलपाडा टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. द्वारकामाई चिखलपाडा आणि वसई 11 संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. सामन्याला सुरुवात होते. 30 चेंडू आणि 47 धाबांची आवश्यकता. अत्यंत महत्त्वाचा सामना आपण मैदानावरती पाहतो आहे. अतुल 11 उसरणी आणि आर्या 11 पारगाव या दोन संघादरम्यान. तो सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं सुंदरी चिखलपाडा टीम कॅप्टन आणि वसई 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. मैं दरख्वास्त करना चाहूँगा वसई 11 टीम के कप्तान और द्वारकामाई चिखलपाडा टीम के कप्तान को, आइए अब टॉस बॉक्स में इंपॉर्टेंट मैच. प्रमोद हमारे साथ जुड़ेंगे. और कॉम्बॉक्स में हमारे साथ ओमी जुड़ेंगे. तो मराठी और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल आपको सुनाएंगे हम यहाँ से पटेल लॉटरी के माध्यम से. सुंदर चषक 2024 का एक बहुत ही बेहतरीन सीधा प्रसारण आप देख रहे हैं. तो सीधा चलेंगे टॉस बॉक्स में. 30 गेंदे 47 रनों की जरूरत और मॅच सुरू आहे. त्याला क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ जातोय. बॅटर मैदानावरती आलेत, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. द्वारकामाई चिखलपाडा कॅप्टन, वसई 11 संघाचा कॅप्टन आपण सज्ज राहा टॉस बॉक्स मध्ये. आणि टॉस बॉक्स मध्ये निश्चितच आता वेळ झालेली आहे. प्रमोद शेडगे यांच्याशी आपण जोडले जातोय. पाहूया यानंतर या छोट्याशा ब्रेक मध्ये टॉस का बॉस. या आपण अशोकजी किनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करणार आहोत. लाला यांच्या शुभ हस्ते. अडणे गावाचं एक नातं एक आपल्याला पाहायला मिळालं. महिजी पागदरे साहेब वेलकम. पोलीस हॅलो हॅलो. तर या पण अशोक किणी लाला यांच्या शुभ हस्ते टॉस करण्याच्या अगोदर लक्षात घ्या या ठिकाणी सामना असणार आहे आणि 40+ हा संघ लेट आल्यामुळे 3 बॉलचं तुम्हाला केलं गेलंय. 3 धावांच्या पॅनल तुम्हाला खेळावं लागणार आहे. 3 बॉल. वसई 11 संघ लेट झाला दाखल, त्याबद्दल 3 बॉलचं पॅनलाइज केलं. या अगोदर आपण पालघर 11 संघाला 3 बॉलचं पॅनलाइज केलं होतं. शेड्यूलनुसार वेळेवर आपण आला नाहीत असं कमिटीने आम्हाला या ठिकाणी दर्शवलं. त्याबद्दल या ठिकाणी आम्ही तर या अंकुश
अच्छी गेंद, टप्पा काटने के बाद थोड़ी नीचे रही है और कला के साथ गेंद को मोड़ दिया था ऑन सेट पर। मिड विकेट पर 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 11 रन बगैर किसी नुकसान के। ये जो मुकाबला है जिसमें ज़्यादा बड़ा टोटल नहीं है, तो इसका मतलब है आपको रेगुलर इंटरवल में विकेट लेने की जरूरत है। प्रज्योत अम्बेरे एक प्रोफेशनल गेंदबाज फिलहाल आपके पास स्क्रीन पर है, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी, क्लीन बोल्ड कर दिया है, प्रज्योत को सफलता मिली है और बल्लेबाज मैच पहले विकेट का पतन। वरोर एक्सप्रेस ऑन ट्रॅक, मागचे 4 चेंडू रन्स येताना दिसले, मागच्या बॉलवरती देखील प्रचंड जोर काढला होता प्रज्योतनं आणि यावेळी त्याला माहिती आहे आता विकेट येणं फार गरजेचं बनलंय, षटक महागडं होत चाललंय आणि तिथे वरोर एक्सप्रेसनं काढली विकेट, पहिला फलंदाज बाद होतोय आणि धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये। भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं आणि वेगवान गोलंदाजांची जर एक टॉप 10 ची लिस्ट तयार करण्यात आली ना, 5 स्टार 5 मध्ये ज्या गोलंदाजाच्या नावाचा, त्याच्या वेगाचा, त्याच्या रफ्तारचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि तोच गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्योत अंभीरे। आणि पालघरच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे, नुकतंच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील प्रज्योतनं आपल्या गोलंदाजीनं गाजवलं। इथे टार्गेट तितकंसं मोठं नाहीये, चेस करायच्यात मैदानावरती आपण पाहता 47 धावा, प्रज्योतच्या ओव्हरमध्ये रन चांगले आलेत, कुठेतरी सन्मान भरपूर गरजेचा होता, थोडीशी घाई झाली आणि क्लीन बोल्डच्या स्वरूपात पहिली विकेट प्रज्योत अंभीरेला मिळाली आहे। देखिए गेंद का जो टिप्पा था बिल्कुल बहुत बढ़िया था, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर से वो अंदर की तरफ लेके आए, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर प्रज्योत अम्बेरे, और उनकी बहुत ताकत है, स्टंप के अंदर बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, गुड लेग पर टिप्पा खिलाते हैं। चला या आपण टॉस करणार आहोत, एग्री झाले त्या ठिकाणी, तर टॉस करूया। 4 षटकांचा सामना, 3 बॉलचा पॅनलाइज, शिवनेरी फुल टसन। धन्यवाद अशोक। लाला यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन मॅच घ्यावा, जास्त वेळ घेणार नाहीये, डिसिजन कळवायचा आहे अनिलजी गरत। आम्ही फलंदाजी करू। नक्कीच आज एक आम्हाला चांगली मॅच पाहायला मिळेल। हा चांगला मॅच होईल नक्की। नक्कीच आपली चर्चा तर राहिली या शिवनेरी चषकामध्ये। ऑल द बेस्ट। अंकुश, टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं। आता क्षेत्ररक्षण मनासारखं आलंय, तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत, म्हणजे तुम्हाला जवळजवळ 4 षटकं खेळायची आहेत, फक्त 3.3 बॉल टाकायचे आहेत। प्रतिस्पर्धी संघाला किती? 20 ते 30। दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल। तर नुकताच टॉस झाला अशोक जिकिनी लाला यांच्या शुभ हस्ते आणि टॉस लागला वसई 1140+ संघाच्या बाजूने। महेशजी पागदरे आज या ठिकाणी उपस्थित झालेत, एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी क्विकली सांगितलं अनिल गरत अन्या यांनी, आणि एक आदर्श शिक्षक सुद्धा आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करणार आहोत। तर वसई 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव, या पण आवाज ऐकूया प्रशांत जाधवडे सर अँड मिस्टर ओमी। थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर। पहिला षटक मैदानावरती संपलाय, धावा झाल्या 11, टॉस सुरू होता आणि टॉस टाइम दरम्यान काय घडलं, अजून एक विकेट मैदानावरती काढली गोलंदाजी करताना प्रज्योत अंभीरेनं। या मॅच मध्ये आता ऑन ट्रॅक बॉलिंग करणारी टीम देखील आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहताय कुणाल 11 दातिवरे अर्थातच सफाळा, गणेशजी काकड्यांचा संघ पहिला सामना मैदानावरती त्यांनी जिंकला। आता मॅच नंबर मैदानावरती 2 सुरू लीग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। आर्या 11 पारगाव आणि आकाशच्या नेतृत्वाखाली टीम खेळतीये। एका बाजूला पंकज आहेत, प्रज्योत आहेत, अक्षय घरत आहे, चेतन आहे, मयूर मर्द, विनायक आहे, आकाशात आणि अगदी एक मोठी स्टारकास्ट आहे। तर दुसऱ्या बाजूला कोण खेळत आहे? हर्ष 11, हर्ष पाटील कॅप्टन आहेत, अतुल 11 या नावानं हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। मजा आला मॅचला, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। शिवनेरी चषक 2024 आणि स्पर्धेची आजची अंतिम रात्र। मोठ्या संख्येनं आज प्रेक्षक राजा आलाय, जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षकांची गर्दी आहे, कारण आज गर्दीचा हिस्सा नाही, सफाळामध्ये गर्दीचं कारण बनलंय ते म्हणजेच विराथन नांदगडीपाडा हे गाव, ज्या मैदानावरती रंगलाय शिवनेरी चषकाचा डाव। वेलकम ऑल ऑफ यू। पाटील नेटवर्क वरती जो प्रेक्षक राजा मित्र या मॅचला पाहतोय, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंतिम रात्रीत। ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले 2, पहिलाच बॉल स्विच हिट खेळायचं होतं, शरीरावरती जाऊन चेंडू त्या ठिकाणी आदळलाय, डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती। मॅचच्या 5 ओव्हर्स, टार्गेट आहे 47, जी सुरुवात मैदानावरती केली आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फलंदाजी करताना अतुल 11 उसरणी या टीमच्या स्टार्ट बद्दल काय म्हणाल प्रशांत सर?
इस बार ऑनसेट पर गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, एक रन लेने का मौका। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। अक्षय गेंदबाजी करने के लिए स्कोर अगर देखें तो 12 रन 2 विकेट के नुकसान पर। और मैं आपने सवाल पूछा था इस ओवर का जो प्रजुत की जो गेंदबाजी थी बहुत बढ़िया रही है, लेकिन जो खास करके इंपॉर्टेंट विकेट है बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि एक बड़ा मुकाबला है। अतुल इलेवन की टीम एक बहुत ही बड़ी टीम मानी जाती है। दूसरी तरफ से अच्छी गेंदबाजी टॉप क्लास गेंदबाजी और टॉप क्लास बल्लेबाजी के बीच जब एक बार फिर बहुत बड़ा घमासान है। तो शुरुआत 11 से हुई है, एक विकेट मिला, तो दोनों तरफ रन भी आए, विकेट भी आए, इव्हेंटफुल ओव्हर की समाप्ती हुई है। अगदी बरोबर आणि एक इव्हेंटफुल ओव्हर गरजेचंच होतं आणि दोन्ही टीमसाठी ते चांगलं आहे. 8 विकेट अजून हातात आहेत. मिस टायमिंग होता गोलंदाजाच्या फॉलो थ्रोच्या अगदी समोर हा चेंडू त्या ठिकाणी राहिला आहे. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहता गोलंदाज अक्षय घरातला व्यावसायिक क्रिकेटमधील हे देखील एक मोठं नाव आहे आणि मागच्या 3 बॉलमध्ये 2 डॉट टाकलेत, एक सिंगल आली आहे. चांगली बॉलिंग करतो अक्षय घरात. मॅच मध्ये परत आणण्याचं काम सध्या अक्षय घरातने केलंय. ओव्हर द विकेट आले, हाफ ट्रॅकर बाउन्सर, बॅटची टॉपेज आणि यष्टी रक्षकाला चेंडू खाली टिपलाय, त्यानं झेल संपलाय खेळ. 12 या आकड्यावरती धक्का लागलाय मैदानावरती, तिसरा आणि फलंदाज बाद होतोय. मैदानातनं परतेल मयूर मर्दे आणि एक मोठी विकेट या ठिकाणी जाते. मयूर तामोरे बॅक टू डग आउट. या ठिकाणी आपण बघितलं तर प्रशांत साने साहेबांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 चौकार तडकावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रशांतजी साने साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. तोडफोड ग्रुपच्या माध्यमातून देखील 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आता बक्षिसांची खरंच या ठिकाणी सुरू झाली आणि प्रेक्षकांनाही माहिती आहे, इथे मान्यवरांनाही माहिती आहे की ओमी इथे आता ग्रँड फिनाले सुरू झाले. प्रोफेशनल खेळाडू मैदानावरती खेळत आहेत, तर शेअर मार्केट आता वधारायला सुरुवात झाली आहे. खरं तर आज तोडफोडचं प्राइस वाढायला हवं. 6 रात्रीमध्ये 500 ओके होतं. आपलं नाव तोडफोड, आता शेअर मार्केटमध्ये देखील तोडफोड व्हायला हवी मित्रांनो. चला पार्ट ऑफ जोक. टीमची टोटल धावफलकावरती 12, 1.4चा खेळ झाला. क्या बॉलिंग करतोय. पहिल्या षटकात 11 आले, 47चं टार्गेट समोर, 24 चेंडू 36ची गरज होती आणि ते समीकरण बदलवण्याचं काम केलं. टायमर ऑन, त्याकडे देखील लक्ष असू द्या. अजूनही 11 मिनिटं या ठिकाणी तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि त्या उर्वरित 11 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुम्हाला अजून या मैदानावरती 2 षटकं टाकायची आहेत. 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुम्हाला दिली जातात आणि 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं नाही झाली, 5व्या षटकाला ज्यावेळी सुरुवात होईल, फिल्डिंग पेनल्टीच्या माध्यमातून काही रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू असतील. बॉल तयार. डावखोऱ्या त्याचा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, निखिल तामोरे. अजून एक मोठं नाव इथल्या क्रिकेटमधलं, ज्या डावखोऱ्या हातांच्या फलंदाजांच्या यादीतील एक चांगला फिनिश म्हणून नेहमीच निखिल तामोरेकडे पाहिले गेलंय आणि लक्ष लागलं निखिल तामोरेच्या बॅटकडे की या मैदानावरती आज तामोरे आपल्या नावाचा या ठिकाणी डंका वाजवणार का. पॉवर प्ले मधील अंतिम बॉल. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय, त्याच्यावरती केलंय आक्रमण. फटका समोर लॉंग ऑनला फसलाय आणि धक्का बसलाय 4था. अक्षय की गेंदबाजी देखिए बहुत ही बढ़िया रही है. एक ओवर एक विकेट, 1 रन दिया और 2 विकेट लिए. बहुत बढ़िया गेंदबाजी की इन्होंने. और दूसरी तरफ देखें तो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में जब एक तरफ प्रशांत घरत ने प्रभावित किया था, बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी, तो दूसरी तरफ अक्षय ने प्रभावित किया था. बहुत बढ़िया गेंदबाजी की थी, नबी तुल्ली गेंदबाजी की थी. राकेश तामोरे हमारे साथ जुड़े हुए. राकेश तामोरे, आपका स्वागत है. फिलहाल स्कोर 12 रन 4 विकेट के नुकसान पर. और 18 गेंदों का खेल, 35 रन. एक बार फिर समीकरण की बात करें तो एक बहुत बड़ा मुकाबला है जिसमें टोटल इतना बड़ा नहीं है, लेकिन अच्छी क्वालिटी गेंदबाजी देखने का मौका मिलेगा. प्रज्योत के पहले ओवर में 11 रन आए थे, 2 विकेट चटकाए थे और विकेट टेकर गेंदबाज है. हमेशा ब्रोकल में बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं, लेंथ अच्छी गेंदबाजी करते हैं. एक बार फिर गति का इस्तेमाल बहुत अच्छा करते हैं और गति परिवर्तन करना भी जानते हैं. 2 ओवर 12 रन 4 विकेट के नुकसान पर अतुल इलेवन वसरनी
प्रज्योत अंबेरे अपने बॉडी मार पर तैयार, फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी गली है, उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी तैनात, ऑफ टफ के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर। उम्मीद मैंने ये देखा था जब पालघर की टीम खेल रही थी, एक ऐसी टीम थी जो बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी करने वाले रिकॉग्नाइज बल्लेबाज थे, तो 36 में से 29 गेंदें यॉर्क डाली थी पालघर के गेंदबाजों ने। तो ये कहानी है, बहुत इंपॉर्टेंट गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी करे प्रज्योत। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में यह कारनामा किया था पालघर के गेंदबाजों ने। इस बार ऑन सेट पर कलाई के साथ मोड़ दिया, बहुत अच्छा स्ट्रोक है, डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी मौजूद है, उससे पहले स्क्वायर लेग के खिलाड़ी मिड विकेट क्षेत्र में आया, गेंद को रोका गया, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी धनंजय और जयराज 12 पर खेल रहे। स्कोर अगर देखें तो इसी के साथ अब आगे बढ़ता हुआ 14 रन 4 विकेट के नुकसान पर। देखिए इस मैच की बात करें तो अतुल 11 उसरने के उम्मीदों को 4 झटके लगे हैं। बहुत इंपॉर्टेंट मैच इनके लिए। प्रज्योत अंबुरे गेंदबाजी करने का तैयार, ऑन साइड पर अगर देखें तो लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, मिड विकेट और स्क्वायर लेग पर बॉडी पर खिलाड़ी तैनात। और फिर के बाहर गेंद थी, बहुत अच्छा फॉलो किया था, 1 रन मुकम्मल किया। प्रज्योत गेंद के पीछे भाग रहे, 1 रन मुकम्मल और इसके साथ सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। ओवर की बात कर तो ये तीसरा ओवर है, बहुत अहम मुकाबला दोनों टीमों के लिए। जयराज 15 पर खेल रहे, धनंजय फिलहाल अपना खाता नहीं खोल रहे। प्रज्योत की इस ओवर की बात करें, अच्छा ओवर घट रहा है, 15 गेंदें 32 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और हमेशा कहा जाता है कि आज इस मुकाबले में आप आए हैं तो उदाहरण के तौर पर पेश आए, क्योंकि उदाहरण देना या एक बार फिर उदाहरण देना बहुत आसान है, लेकिन उदाहरण बनना बहुत मुश्किल है। प्रज्योत अंबेरे वही एक ऐसी कहानी है जो उदाहरण के तौर पर आप इनको बहुत सारी बातें कर सकते हैं। बढ़िया गेंदबाजी, ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद थी, एक बार फिर ब्रॉकहोल में गेंद, वाइड यॉर्कर, इसका अच्छा इस्तेमाल कर रहे हैं प्रज्योत अंबेरे और उनके पिटारे में वो सारे तरकश के तीर है जिसका इस्तेमाल कर रहे हैं। 15 रन 4 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक रन पर बल्लेबाज धनंजय, जयराज 15 पर खेल रहे। इस ओवर की अगली गेंद दोबारा ब्रॉकहोल में जाने का प्रयास किया गया था, लेकिन इस बार कंट्रोल नहीं था। लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है, बेहतरीन फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग। छोटा टोटल है तो एक बार फिर इस मुकाबले में अच्छी गेंदबाजी अनुशासन के साथ आपको करनी है। दूसरी तरफ फील्डिंग का स्तर भी बहुत अच्छा होना चाहिए, वही मैं इस वक्त देख रहा हूं। बहुत ही अच्छा मुकाबला चल रहा है। उसरनी की टीम 1 पर है, दूसरी तरफ आर्या पारगांव और दोनों सक्षम टीमें मैदान के अंदर। स्कोर 16 रन 4 विकेट के नुकसान पर, 16 पर लॉस ऑफ 4 विकेट। आड़े बल्ले से गेंद को खेल दिया, ऑन साइड पर शॉट तो बहुत अच्छा है और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बॉडी के बाद 4 रन चौका। क्या बात है, 12 गेंदों का खेल और 27 रनों की जरूरत है। जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन। जब एक बार फिर ओवर बहुत अच्छा घट रहा था तब थोड़ा सा जो गेंद आगे गई थी अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेले, लेकिन परिणाम बहुत अच्छा था, अच्छा स्ट्रोक था और प्रेशर रिलीज करने वाला चौका। और वो भी 12 गेंदे 27, मैच दोनों तरफ बना हुआ है, एक अच्छा बैटल देखने का मौका दर्शकों को मिलता हुआ। नक्कीच एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या समोर आहे, बट 24 चेंडू 36 लक्ष, त्यावेळी ग्रीप होती मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमची। आता समीकरण मैदानावरती काय दाखवतोय, येणारे 12 बॉल 27, 4 मिनिटं आणि 41 सेकंदाच्या आत तुम्हाला हे षटक टाकायचं। मैदानावरती उभा आहे जाईचा जयराज, त्याच्या बॅट मधनं अपेक्षा आहेत। फटका फर्स्ट ला मिस टायमिंग, लॉंग ऑन ला बॉल हवेत, क्रितेश घरत डाऊन दी बॉल, टी ब्लॅक क्रितेशनं झेल संपलाय मैदानावरती। फलंदाज जयराजचा खेळ आणि अर्थात 20 या आकड्यावरती मैदानातून बाहेर। पंकज ने विकेट लिया है, बहुत महत्वपूर्ण विकेट और धनंजय बैक टू द पेवेलियन चले गए। 11 गेंदों का खेल, 27 रनों की जरूरत है, 20 रन 5 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर का खेल और 3 मिनट 38 सेकंड का समय, अब 37 36। एक बार फिर देखिए वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जाने वाला, वो तो रुकने वाला नहीं है।
पंकज पालन इस वक्त आपके स्क्रीन पर है। 11 गेंदे 27, आने वाला एक एक बॉल इवेंट के बराबर हो जाएगा। पहिल्याच षटकात अगदी रन्स 11, तदनंतर मैदानावरती 1 धाव आणि 2 विकेट्स, तदनंतर पुन्हा एकदा प्रज्योत अंभीर त्याला रन्स आले 7 आणि तदनंतर पुन्हा एकदा पंकज त्यांना पहिल्या बॉलवरती काढली विकेट। चांगली रंगती या मॅच, बट सध्या दबदबा गोलंदाजांचा आज या खेळपट्टीवरती पाहायला मिळालाय। 11 बॉल 27 गरज, शफल झाले, हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचं होतं लॉंग ऑनला, इतका वेगात आला होता की बीट झाला फलंदाज आणि सध्या वेगाचा बोलबाला मैदानावरती गोलंदाजांच्या पाहायला मिळतोय। एक चांगला मॅचची आशा अपेक्षा घेऊन प्रेक्षक राजा जो या मैदानावरती आलाय त्यांना एक क्लोज इन्काउंटर पाहायचंय, त्यासाठी मोठे फटके गरजेचे आहेत। लोवर फुल टॉस, बैठक फटका लगवायचा होता, बॉल हवे ते कॉटन बॉलची संधी, सेकंड टीमला टिपलाय झेल, संपलाय खेळ, विकेट मिळतीये गोलंदाज पंकजला आणि धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना टीम अतुल 11 उसरणीला हा 6वा फलंदाज बाद। थँक्यू डीजे। 6 विकेट्स गेल्यानंतर मैदानावरती आलाय याच विराथनचा लोकल बॉय प्रणय पाटील मैदानावरती होतोय दाखल। आज संधी आहे त्याला विराथनच्या गावाचं नाव घरच्या मैदानावरती बनवण्याची आणि सुवर्ण अक्षरामध्ये कोरण्याची, कारण एक मोठ्या नामवंत टीम मध्ये त्याची लागली या ठिकाणी वर्णी। जर बॉलिंगची चर्चा आपण केली तर तिकडे गोलंदाजी धनंजय, सत्यम आणि त्या सोबतीने संतोष आणि मयूर या सर्वांनी अफलातून केली, बट या मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर थोडीशी विस्कळीत झाली आणि प्रणय एक चांगला ऑलराऊंडर, लक्ष त्याच्या बॅटकडे विराथनचं नक्की लागलं असेल। प्रणय पाटील या मॅच मध्ये आपल्या गावाचा कारनामा करणार का? पहिलाच बॉल फ्लिक करायचं होतं, अपील फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट LBW आणि धक्का लागलाय मैदानावरती 7वा विकेट मिळतीये बॅक टू बॅक सेकंड। काय म्हणाल प्रशांत, जी बॉलिंग आगीचे गोळे मैदानावरती टाकले जातात गोलंदाजी करताना बॉल पंकजच्या माध्यमातून परफेक्ट प्लम स्टिकच्या समोर, सादिक लाला सरांचा इशारा, फलंदाज बाद। जबरदस्त गेंदबाजी पंकज द्वारा, क्योंकि लेदर बॉल का अनुभव है और हमेशा मैंने देखा कि प्रज्योत और पंकज गेंदबाजी करते हैं तो अनुशासन के साथ गेंदबाजी करते हैं। संघर्ष के पाठशाला में अनुशासन का निर्माण होता है। बहुत साल से क्रिकेट खेल रहे हैं, बहुत साल से गेंदबाजी कर रहे हैं, और मैंने उम्मीद पहले ही आपको बताया था टॉप क्लास बल्लेबाजी और टॉप क्लास गेंदबाजी ये बैटल है मैदान के अंदर। अभी तक 7 विकेट गिर गए हैं तो अतुल 11 उसरनी की टीम संघर्ष कर रही है। विकेट्स आर फॉलिंग इन द रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड एंड फैंटास्टिक बॉलिंग बाय द ऑल द बॉलर्स। ऑन हैट्रिक इस पर गेंदबाज है कीर्तिमान के दहलीज पर, अभी तक शानदार गेंदबाजों द्वारा। नक्कीच आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन गोलंदाज या ठिकाणी थांबलाय, त्यामुळे मोठी संधी आहे मैदानावरती आणि इकडे क्लीन बोल्ड, फलंदाज बाद। हॅट्रिक ओपन हाफ मधनं पहिली आणि ती जातीय गोलंदाज पंकजच्या नावावरती। लेजेंड नेवर डाय का म्हटलं जातं, अनुभव मैदानावरती एक अध्यापकाचं काम करतो आणि या सगळ्याची चर्चा मैदानावरती करण्यास भाग पडलं। शफल झाले, मिडल स्टिकला ब्रेक केलाय आणि धक्का मैदानावरती लागलाय 8वा, आणि या हॅट्रिक बद्दल चर्चा आज या शिवनेरी चषकामध्ये जरूर रंगणार। हाँ बिल्कुल चर्चा होनी चाहिए, और इससे मैंने यही एक बार फिर आपको बताया था कि उदाहरण देना बहुत आसान है लेकिन उदाहरण बनना बहुत कठिन है। तो पंकज ये 3 विकेट प्राप्त करने के बाद चर्चा में बिल्कुल आए, और उनको पता है, उम्मीद पता है कि विकेट लेते रहेंगे तो मैच इनके लिए बनता जाएगा। टोटल इतना बड़ा नहीं है, एक बार फिर बैटिंग लाइन में बहुत गहराई है, लेकिन आपने लगातार विकेट लिए, 8वें विकेट का पतन हो गया है। दबाव फिलहाल बल्लेबाजों के ऊपर बढ़ता हुआ, 7 गेंदें और 27 रनों की जरूरत है। तारीफ करनी चाहिए पंकज की, बेहतरीन गेंदबाजी की है। लगातार 3 बॉल 3 धक्के मैदानावरती दिलेत, मात्र अजूनही जयराज मैदानावरती अजूनही उभा आहे, त्याच्या षटकार चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला, मात्र त्याला स्ट्राईक न मिळणं या मॅच मध्ये सगळ्यात मोठं टेन्शनचं काम आहे। 4 विकेट सलत, 1 डॉट आला, अंतिम बॉल मैदानावरती बाकी आहे या षटकातील, आणि तो जर निर्धाव आला तर या स्पर्धेतील सर्वाधिक बेस्ट बॉलिंग फिग तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज पंकजच्या माध्यमातून। हॅट्रिक मेडनची संधी आहे,
पंकजकडे आणि हॅट्रिक मैदान षटक या ठिकाणी आलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एक षटक 4 विकेट्स आणि मैदान ओव्हर पंकजनं टाकली आहे. काय बॉलिंग करताना दिसला हा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता टीम आर्या 11 पारगावसाठी. प्रशांत साने यांच्याकडनं एक पारितोषिक होतं हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपये. अर्थात ते पालाला मिळणार, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुललेलं आहे आणि तुमचं टायमिंग पण संपलंय. सर्वात महत्वाचं या ठिकाणी वेळ देखील संपलेली आहे. 7 चेंडू 27 धावांचं समीकरण. या सामन्याचा विचार केला तर पंकजनं 4 गडी, महत्वपूर्ण 4 गडी बाद केलेत. विकेट मेडन ओव्हर आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्या स्क्रीनवरती आपण पंकजला पाहू शकता. 27 रनों की जरूरत. टाइमिंग आपका समाप्त हो गया है. टायमिंग तुमचा अगोदर संपलेला आहे. जेव्हा 4था-5वा बॉल या ठिकाणी येत होता त्यावेळेसच तो एक खिलाड़ी आपका दायरे के अंदर आएगा. 27 रनों की जरूरत है. परेश अपने बॉलिंग पर तैयार गेंदबाजी करने के लिए सामना करेंगे. संतोष जयराज एक एंड पर है. जब तक मैदान के अंदर जयराज है तब तक टाइगर जिंदा है. देखिए पहले मैच में जब पहला मुकाबला आज के दिन का खत्म हुआ तो 25 रन एक बार फिर बनाने थे, तो बहुत बढ़िया बल्लेबाजी हुई थी. परेश अपने बॉलिंग पर तैयार और बढ़िया गेंद टिप ऑफ टाइम के बाहर था. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बिंदी गेंद के साथ परेश ने आगाज किया. अब आपके पास 5 गेंदें हैं और 27 रनों की जरूरत है. ये गेंद बहुत महत्वपूर्ण है. 5 गेंदें 27. आंकड़े क्या बता रहे देखें एक बार फिर. पार्टी नेटवर्क के माध्यम से समीकरण आपको दिखाया जा रहा है. 20 रन 8 विकेट के नुकसान पर. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी. 1 एंड पर जयराज 19 पर अच्छी पारी खेल रहे थे. शुरुआत इनकी बहुत बढ़िया थी, लेकिन दूसरी तरफ से अगर देखें तो विकेट गिरने का सिलसिला जारी रहा. अब देखिए उसी बल्लेबाज के ऊपर दबाव आया है. 4 गेंदें 27. इस मुकाबले में गेंदबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया है. अपने बॉलिंग पर परेश तैयार. सामना करेंगे बल्लेबाज जयराज. इस प्लेइंग ऑन 19 स्कोर 20 पर लॉस ऑफ 8 विकेट. सेटमेंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है, तो प्लान इनका तैयार है. परेश अपने बॉलिंग पर तैयार. वाइड यॉर्कर डालने की कोशिश करेंगे क्योंकि थर्डमैन को इन्होंने बाउंड्री लाइन की तरफ वो लेके गए हैं. और वही एक बार फिर बात मैदान के अंदर आंखों से दूर रखने की कोशिश. फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं. 21-8 विकेट के नुकसान पर. 3 गेंदें 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. संतोष और जयराज अब संघर्ष कर रहे हैं. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन परेश द्वारा. आज बॉलरशी स्पेशली चर्चा राहिली आहे प्रशांत सर. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या पॉवर प्ले मध्ये रन्स, त्यानंतर टार्गेट डिफेंड होताना आपण पाहिलं आणि असंच घडलं. 2 षटक पॉवर प्ले मध्ये रन्स आल्या. 17-18 एक चांगला स्टार्ट मिळाला. आता सेकंड इनिंग मध्ये जो प्रेशरचा चेस आहे ना, त्या चेसला हँडल करताना डिफिकल्टी झाल्यात. बर्थडे बॉय नयनचं आगमन होतं आज. जल्लोष गावाचा, कारण वाढदिवस आहे भावाचा. स्कोर 22-8 विकेट के नुकसान पर. पहले मैच में वो 27 रन बिल्कुल चेस किए गए थे. निनाद ने शानदार बल्लेबाजी की. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. यॉर्कर की गेंद थी, क्लीन बॉल कर दिया है. परेश कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. अतुल 11 उसरने की टीम बैकफुट पर जाती हुई और एक तरफ आर्या 11 पारगांव. बेहतरीन प्रदर्शन. आइए शिवाजी की तरफ एक बार फिर बढ़ते हैं. गाना सुनते वापस आते हैं. जीत की दहलीज पर इस वक्त आप देख रहे हैं आर्या 11 पारगांव की टीम. परेश अपने बॉलिंग पर तैयार. राइट अप ओवर द विकेट. बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद उछालता. ऑन सेट पर खेलने का प्रयास और ज्यादा से ज्यादा बैकफुट पर खेलने की कोशिश की गई. तो ये मुकाबला शानदार तरीके से आर्या 11 ने अपने नाम पर कर दिया है. बेहतरीन गेंदबाजी, बहुत ही जबरदस्त गेंदबाजी रही है. पंकज 1 ओवर 4 रन और एक बार फिर देखिए 1 ओवर 4 विकेट और कोई ये रन नहीं दिया, मतलब विकेट मेडन ओवर था. अक्षय 1 ओवर बहुत महत्वपूर्ण